साजूक शिऱ्याचा भरवतो नाजूक घास। बर मनानं आता घेतलाय फक्त शमिकाचाच ध्यास। वाह 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 वाह, क्या बात है, वाह। व्हेरी गुड। हा क्या। अहो थांबा, शमिकाचा उखाणा व्हायचा ना, तिला सांगा उखाणा घ्यायला। आई खरंच नको ना, मला नाही येत अहो। नाही घ्यावाच लागेल। ए बाबा शमिका घे, लवकर घे उखाणा, काय नाही तर तुझी ही सासू मला हा शिरा खायला देणार नाही। आणि उखाण्यात फार कठीण नसतं ग, 2 तोळी म्हणायचे असतात, कवितेसारखं म्हणायचं। म्हणजे पहिल्या याच्यात जर धन असेल तर पुढे मन बी नसतं, त्याला जोडायचं। चल घेऊन टाक उखाणा पटकन। हा घे ग। साजूक शिऱ्याला येतोय वेलचीचा सुवास, साजूक शिऱ्याला येतोय वेलचीचा सुवास, अभिजित सोबतच्या आयुष्यात आता होईल सुंदर प्रवास। वाह वाह, क्या बात है, वाह वा वा। चला खायचं का आता? हो नाही असं कसं, आता तू आणि विभाने उखाणा घ्यायचा। ए आई काहीतरी घ्या, केस बघ पांढरे झाले आता, एका वयात आमची उखाणा घ्यायची। चे उखाणा घ्यायला वय लागत नाही, मनात प्रेम असावं लागतं। करेक्ट है। अरे बापरे, प्रेम असायला लागतं। आईने भलताच पेच टाकलाय, मग उखाणा घ्यायलाच पाहिजे। ठीक आहे घेऊया। हा, संसार झाला सुखाचा, संसार झाला सुखाचा, बायको मिळाली हौशी, संसार झाला सुखाचा, बायको मिळाली हौशी, विभावरीचं नाव घेतो सत्यनारायणाच्या दिवशी। आता चला। नाही आत्या राहिली, आता तू घ्यायचा उखाणा। हा आई आता तू। सासूबाई काय नको ना। चला आता। बर, यांच्या चमत्कारिक स्वभावाची मला पडतात कोडी। यांच्या चमत्कारिक स्वभावाची मला पडतात कोडी, पण सुभाषरावांच्या स्वभावात आहे साजूक शिऱ्याची गोडी। क्या बात। मला वाटतं एवढ्या वर्षाच्या संसाराची तू आता एका वाक्यात। बर चला, मी आता घास भरवतो तिला। हे घे, अरे घे 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 घे। क्या बात। वाव, माधुरीताईने तुझ्यासाठी काय मस्त रूम सजवली बघ। अच्छा मी आलेच हा जरा। अगं मेघना आणि चंदूच्या हातून मीच काढून घेतलंय का, म्हटलं मी करणार। माझ्यापेक्षा जास्त विपुललाही करायचं होतं। शमी, विपुल आणि मी तुमच्या लग्नात काय काय करायचं याचे खूप प्लॅन्स करायचो। तो कायम म्हणायचा, माधुरी आपण सगळ्यांच्या मनाविरुद्ध लग्न केलं ना, म्हणून आमच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीची रूम कोणीच सजवली नव्हती। पण शमिका आणि अभिजित खूप हिम्मतवाले, सगळ्यांचा हो येईपर्यंत ते थांबतील लग्न करायचे। आणि त्यांनी ठरवलं होतं
की तोच रूम सजवणार. पण शमिका, तुला गुड लक. अभि, तुला पण ऑल द बेस्ट. आय होप एका विधवेने तुमची रूम सजवली याचं वाईट वाटत. मी येते. हे बघ अभिजित, वहिनी, सगळी माणसं आपलीच असतात. अजिबात काही काळजी करायची नाही. मी इथे बाहेरच थांबलोय. तुमचं काही रात्री अडलं तर आम्ही सगळे मध्ये येऊ. हा, ओके? काय ग मेघना? हा बरोबर आहे. आणि आम्ही इथे असं गादीखाली पापड वगैरे अजिबातच लपवलेलं नाही, त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. खरं तर चंदूचा आणि माझा प्लॅन होता तसा, पण आता काय करणार, माधुरी दिदीने सजवली ना रूम, सो आम्हाला काही चान्सच मिळाला नाही. आम्ही ठरवलं फार त्रास द्यायचा नाही. आम्ही तशी चांगली आहोत. पण अभ्यास केलायस ना तू? हो. हा, पूर्ण होमवर्क वगैरे झालाय? नाही, ये ना, सांगतो ना तुला मी काय. नाही, मला सांगू नको. पण आता काय माहिती का, तुला काही अडलं तर मला बोल. अगदी. आणि घाबरायचं काही कारण ये, नाही. तुला सांगतो. मी सांगतो तू तुला. असल्यावर मी घाबरतो. मग झालं तर मग काय तुझं? अरे नाही, बरोबर आहे तुझं. नाही, Correct आहे. मी तुला नाही, करतो तुला हा, phone. तू लागलं काही ना. लागलं तर मी तुलाच फोन करतो चंदू. ओके? शमिका, माझा विश्वासच बसत नाहीये की तू माझ्या समोर, माझ्या इतक्या जवळ, माझ्या रूम मध्ये आहेस. आणि मलाही विश्वास बसत नाहीये की मी तुमच्या समोर, तुमच्या इतकी जवळ, तुमच्या रूम मध्ये आहे, तुमची पहिली रात्र शूट करायला. आशू, तू काय करतेस इथे? अरे मी म्हटलं जरा स्वीट मेमरीज रेकॉर्ड करूया ना, तुमच्या अॅनिव्हर्सरीला गिफ्ट पण देता येईल आणि तुमच्या मुलांना ही दाखवता येईल. आशू, तसंही शमिका काही बोलत नव्हती, म्हणून मी म्हटलं संभाषण पुढे नेऊया ना. एक मिनिट. हा, आशू, ते रेकॉर्डिंग आधी बंद कर यार प्लीज. अरे डबाक, बसा रे बसा, फील कम्फर्टेबल. हे काय आशू, तू यांची पहिली रात्र शूट करत होतीस? व्हेरी बॅड, व्हेरी बॅड. काय व्हेरी बॅड? तुझीच आयडिया होती ना ही? आमची आयडिया? सरकार, ही आमची आयडिया नव्हे. आम्ही निष्कलंक आहोत, निर्दोष आहोत. कदाचित हे या बालिकेचे कारस्थान असावे. ए, माझी आयडिया? तू, माझा काही संबंध नाहीये बरं का. हे बघ, माझं लग्न झालेलं आहे, त्यामुळे मला माहिती आहे पहिल्या रात्री काय असतं वगैरे. कसं माहिती का दादा,
या दोघांचं लग्न झालेलं नाहीये. त्यांना माहीतच नाहीये की पहिल्या रात्रीचा अनुभवही नाहीये त्यांना. त्यामुळे या दोघांनीच हा प्लॅन केलेला आहे. माझा काहीच हात नाहीये खरंच. बरोबर आहे. मी काय म्हणतो शमिका, ये जरा इकडे. आपण उगीच इथे टाइमपास करत बसण्यापेक्षा आपण मस्तपैकी बाईक वरून लॉंग ड्राईव्हला जाऊया. आय थिंक ही मस्त आयडिया. आपण नाईट आउट करूया. एक्झॅक्टली. आणि तिथे बीचच्या जवळ ते कुठलं हॉटेल आहे? हॉटेल ग्रँड. मस्तपैकी मस्त एक रूम बुक करून आपण आजची रात्र तिथेच सेलिब्रेट करू. काय म्हणतेस? ऍक्च्युली मला काय वाटतं सांगू का, आपण आता आई बाबांना उठवूया. आपण त्यांच्या खोलीत जाऊया, त्यांना म्हणूया आपण आजच्या रात्री तिथे राहतोय आणि त्यांना इथे पाठवून देऊ त्यांच्या भांडणात जॉईन व्हायला. करेक्ट. नाही तर मी काम करतो, तुझ्या डॅडलाच फोन करतो. अरे डॅडला शमी सांग ना ह्याला. डॅड म्हणजे त्यांना कसं सांगता येईल की आता आशून जे काही रेकॉर्ड केलंय त्याची क्वालिटी तशी सोसो आहे. तुम्ही जर चांगला डिजी कॅम दिला तर कदाचित छान पण दिसेल. आता राहिलं कोण? आजी. एक काम करू, आजीलाही उठवू, तिला हे सगळं फुटेज दाखवू आणि तिला असं सांगू की यांच्यापैकीच कोणाच तरी प्लॅन होता, म्हणजे कसं ती पण योग्य निर्णय घ्यायला मोकळी. नको 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 नको. नाही आजी आत्ता कोणालाच नको. आपण एक काम करू, आम्ही करतो ना, तू काही करू नको. तू इथे एन्जॉय कर, आम्ही बाहेर जाऊन शोधतो कोणाचा प्लॅन होता. मी बघतो. आम्ही जातो. थांब थोडा वेळ, आपण सगळेजण मिळून गप्पा मारूया. अगं शमिका, तुला तर माहितीये कालपासून आपली किती धावपळ चालली. दमलीये ग मी जाम. झोप येते मला खूप. मला पण झोप आली. मला कुठेतरी बोलव. कोण बोलवतो तुला एवढं रात्री? ऐक ना, मी काय म्हणतो चंद्या, आम्हाला तसंही बोर होत होतं, तू आलास बरं वाटतंय. नको ना, गप्पा मारत बसलो असतो. नको. अरे एक काम करूया, आपण थोडं गप्पा मारूया. खरं सांगायचं तर मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं. मला पण. जाऊ दे ना. नाही नको ना. 2 मिनिटं. नाही मी प्लीज. नको. चंद्या ऐक ना. चंदू. आता काय? गुलाब मला तुम्हालाच. सॉरी. येतो. घ्या ना यार कुणीतरी. अरे घ्या ना. बाय. एन्जॉय. या चंद्याच्या पहिल्या रात्री काय करतो मी बघच म्हणा. कधीपासून बघत होतो मी हे स्वप्न. शमिका, खरंच स्वप्न खूप सुंदर असतात, पण ती प्रत्यक्षात येईपर्यंतच्या प्रवासात त्यांचे रंग उडून जातात. पण आज माझं स्वप्न माझ्या समोर बसलंय आणि त्या स्वप्नापेक्षाही हे वास्तव जास्त सुंदर आहे. तू बोल ना काहीतरी. मी काय बोलू? खरं सांगायचं तर या क्षणाची खूप वाट पाहिली होती मी पण. आपलं प्रेम, आपलं नातं, सुखाच्या या फुलपाखरामागे किती धावलो आपण. आणि ते नकळतपणे कधी तळहातावर येऊन बसलं कळलं सुद्धा नाही. आता अशा वेळी मी काय करू? मला
सुखाचे हे क्षण असेच जपून ठेवावेत. हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी, आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी. हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी, आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी. कैफात अशा वेळी मज याद तुझी आली, येना मोहरत्या स्वप्नांना घेऊन येतो, थरथरत्या स्पर्शांना घेऊन येतो. अनुरागी रसरंगी होऊन येतो, नाजुकशी एक परी होऊन येतो. हे क्षण हळवे एकांताचे, दाटलेले माझ्या किती भवताली. चाहूल तुझी घेण्यासाठी रात्र झाली आहे मऊ मखमाली. आज तुला सारे काही सांगावे, बिलगुनिया तू मजला ते ऐकावे. कारंजे पुसे मन माझे, पाऊल काजुनी न तुझे वाजे. जीव माझा व्याकुळला ते आता हाक मला, येना
स्वप्नांना घेऊन ये तू थरथर त्या स्पर्शांना